ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सीपीआर रुग्णालयात डॉक्टरांचे आंदोलन, महिलेच्या मृत्यू प्रकरणात झालेली कारवाई मागे घेण्याची मागणी। कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय अर्थात सीपीआर रुग्णालय हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत येत आहे। त्यात सीपीआर मध्ये शस्त्रक्रियेपूर्वी अचानकपणे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली। या प्रकरणी प्रशासनाकडून वैद्यकीय अधीक्षकांसह 4 डॉक्टरांच्यावर कारवाई करण्यात आली। त्यामुळे प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडणाऱ्या संघटनांविरोधात आणि चौकशी न करता कारवाई करणाऱ्या प्रशासनाविरोधात डॉक्टरांनी आंदोलन करत कारवाई मागे घेण्याची मागणी केली आहे। सीपीआर रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रियापूर्वी उपचार सुरू असताना शकुंतला पवार या महिलेचा मृत्यू झाला होता। या महिलेच्या नातेवाईकांनी आणि काही संघटनांनी तिच्या मृत्यूसाठी डॉक्टरांना जबाबदार ठरवत डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली होती। त्यानंतर प्रशासनाकडून 3 डॉक्टरांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर तर वैद्यकीय अधीक्षकांना पदमुक्त करण्यात आलं। मात्र या कारवाई विरोधात डॉक्टरांच्या विविध संघटनांनी सीपीआर रुग्णालयात अधिष्ठाता कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला। दरम्यान या संदर्भात राजश्री शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस मोरे यांनी संबंधित महिलेच्या मृत्यूमागे डॉक्टरांचा कोणताच हलगर्जीपणा झाला नसल्याचे स्पष्ट केलं आहे। मात्र डॉक्टरांवर प्रशासनाने केलेल्या कारवाई संदर्भात बोलणं त्यांनी टाळलं आहे। छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गेली 2 वर्ष मी या पदावर कार्यरत आहे। काल एक आमच्या डोळ्याच्या विभागामध्ये मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्याकरता एक बाह्य रुग्ण विभागामध्ये एक साधारण 70-72 वयाची महिला आलेली होती आणि त्यांना ऑपरेशनची तारीख देण्यात आलेली होती आणि त्याचे फिटनेस घेण्याकरता रक्ताच्या चाचण्या करण्यात सांगण्यात आलेलं होतं। त्यांना हेलपाटे पडू नये म्हणून आमच्या विभागातल्या डॉक्टरांनी स्वतः ब्लड कलेक्ट करायचा निर्णय घेऊन पाठवायचं ठरवलं। त्यांनी ब्लड कलेक्ट करताना त्या अचानक चक्कर येऊन पडल्या। शेजारीच एक 15 फुटावर आमची अपघात विभागाची खोली होती, तिथे त्यांना नेण्यात आलं, त्यांना रिससिटेशन करण्यात आलं, परंतु दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला। या छोट्याशा अत्यंत दुर्दैवी घटना आहे, परंतु याच्यात डॉक्टरांचं काहीही असं हलगर्जीपणा किंवा दिरंगाई काहीही नव्हती। तात्काळ मी स्वतः अधिष्ठाता, आमचे उपवैद्यकीय अधीक्षक, संबंधित वैद्यकीय अधिकारी, शिक्षक हे सगळे तिथे जाऊन आले। त्यांनी त्या घटनेचा साधारण आढावा घेतला की बाबा याच्यात कोणत्या डॉक्टरांकडून दिरंगाई झाली आहे, परंतु काही संघटनांचे लोक आले, त्यांनी प्रशासनावर आरोप केले याच्यात डॉक्टरांचं दिरंगाई झालेली आहे, त्याची निष्काळजीपणा झालेला आहे आणि तात्काळ या सर्वांना नोकरीवरून काढून घ्या आणि अतिशय असभ्य भाषेत सीपीआर उद्ध्वस्त करून टाकू, या लोकांची लायकी नाही इथं काम करायची, अशा प्रकारचे काही असंविधानिक वाक्य त्यांनी वापरली। आणि या दबावाला पळून प्रशासनानं अनेक आमच्यापैकी अधिकाऱ्यांना किंबहुना मला सुद्धा पदावरून कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे। ही अन्यायकारक बाब आहे। ह्या पदावर काम करायला सीपीआर रुग्णालयातील कोणतेही अध्यापक तयार नाहीत। लेखी स्वरूपात त्यांनी लिहून दिलेलं आहे। जर कोणी चांगल्या भावनेनं मानवतेच्या भावनेनं जर ही जबाबदारी घेत असेल आणि त्याला जर अशी वागणूक मिळत असेल आणि त्याला जर काम करण्यात अडथळा आणत असेल तर स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि आमच्या जिल्ह्यातील दोन्ही कॅबिनेट मिनिस्टरनी याचा गांभीर्याने विचार घेऊन यावर काहीतरी ठोस धोरणात्मक निर्णय घ्यावा।